मला म्हातारी म्हणालीस? हाडतूड करणारी म्हातारी म्हणालीस काय? नाही. जा जा पंचामृत घेऊन ये. आणते. आई काय करतेस? हा ऋषी असाच खेळायचा आणि मी केलं की हसायचा. ऋषी दादा नाही आता तिथे. आई ऋषी ऋषी नाही अगं. ऋषी आई हे बघ, हा फराळ खाऊन घे. तुला चकली आवडते ना? घे चकली खा. आपण ऋषीला शोधायला जायचं ना? ऋषी हो जायचंय. तू आधी फराळ खाऊन घे मग जाऊया. चालेल? खा खा फराळ खा. ऋषीला आवडते चकली. ऋषी नलिनी अगं कुठे बाहेर निघालीस का? हो पियाचं पाणी संपलंय ना, मी विहिरीवर जाऊन येते पटकन. आणि आई कुठे? मी ना आईला कसं बस समजावून खोलीत बसवलंय आणि बाहेरून कडी लावली. बंद केलंस तू आईला? म्हणजे आता माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. ऐका ना, एक रिक्वेस्ट करू? अगं रिक्वेस्ट काय बाळा, नीट सांग ना तुम्हाला. अहो मी पटकन जाऊन येते, पण तोपर्यंत आईकडे जरा लक्ष द्या ना प्लीज. अगं हे सांगण्याची काही गरज आहे का बाळा? मी ठेवते सरस्वतीकडे लक्ष. तू दाराला कडी लावलीस ना बाहेर? हो हो. मग झालं तर. पण लवकर या. हो. आता लक्ष्मीपूजनाची धावपळ सुरू होईल. वेद कधीही गुरुजींना घेऊन येईल. संध्याकाळचा मुहूर्त आहे ना, सूर्यास्ताच्या वेळी पूजा आहे आपली. लवकर. बर मी येते लगेच. हा तोपर्यंत मी आहे. मी ठेवते सरस्वतीकडे. आले छान. हो हो. अगं नलिनी, तुला किती हुशार समजत होते मी, पण तू एक नंबरची मूर्ख निघालीस. इतका सहज समोरच्यावर विश्वास ठेवतेस. चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या देतेस. छान.